विविध कायद्यांचा अभ्यास करावा लागतो. त्यामध्ये सर्वप्रथम रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 या कायद्याचा अभ्यास करावा लागतो. या कायद्यामागील इतिहासात जर आपण डोकावले तर आपल्याला या कायद्यातील तरतुदी समजून येतात. याच्या मागील इतिहास आपण थोडक्यात पाहू. आपणास माहीत आहे की 1765 साली रॉबर्ट क्लाइव्हने दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली होती. यानंतर कंपनीचे सरकार अजूनच भ्रष्ट बनत गेले. काही काळानंतर कंपनीच्या प्रशासनासाठी पैशाची गरज भासू लागली. त्यामुळे कंपनीने ब्रिटिश शासनाकडे 10 लाख पाऊंडचे कर्ज मागितले आणि ब्रिटिश शासनाला भारतातील कंपनीच्या शासनावरती नियंत्रण ठेवण्याची संधी प्राप्त झाली आणि परिणामस्वरूप ब्रिटिश शासनाने रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 पारित केला. हा कायदा 3 कारणांमुळे अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यातलं पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील कामकाजाचे नियंत्रण आणि नियमन करण्यासाठी ब्रिटिश शासनाने उचललेले हे पहिले पाऊल होते. समजून घ्या मित्रांनो, ब्रिटिश शासनाने उचललेले हे पहिले पाऊल होते. म्हणजे यापूर्वी ब्रिटिश शासनाने असा कुठलाही कायदा केलेला नव्हता जो भारतात लागू होईल. भारतात लागू झालेला पहिला कायदा कोणता तर रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या कायद्याने प्रथमच कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कार्यांना मान्यता दिली गेली. राजकीय आणि प्रशासकीय कार्यांना मान्यता दिली गेली. बघा, पूर्वी फक्त व्यापाराची संमती दिली होती. राजकीय प्रशासकीय यांची मान्यता डायरेक्ट भेटली नव्हती. पण या कायद्यानुसार राजकीय आणि प्रशासकीय कार्यांनाही मान्यता दिली गेली. या कायद्याने भारतातील केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला. सर्वात महत्त्वाचा पॉईंट हा, या कायद्याने भारतातील केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला. रेग्युलेटिंग ॲक्टची वैशिष्ट्ये बघितली तर आपल्याला 5 महत्त्वाची वैशिष्ट्ये दिसतात. त्यातील पहिलं वैशिष्ट्य म्हणजे बंगालचा गव्हर्नर जनरल असे नाव देण्यात आले आणि त्याच्या सहाय्यासाठी 4 सदस्यांचे कार्यकारी मंडळ बनवण्यात आले. लॉर्ड वॉरेन हेस्टिंग हा पहिला गव्हर्नर जनरल बनला. 1757ला ज्यावेळेस प्लासीची लढाई झाली होती त्यानंतर बंगालचा गव्हर्नर फक्त होता. म्हणजे 1757 ते 1773पर्यंत बंगालचा गव्हर्नर होता. 1773ला गव्हर्नरचं नाव बदलून काय बनवण्यात आलं तर बंगालचा गव्हर्नर जनरल असे नाव बदलण्यात आले. दुसरा पॉईंट, या कायद्यापूर्वी बॉम्बे व मद्रासचे गव्हर्नर व बंगालचा गव्हर्नर हे तिघेही गव्हर्नर आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये स्वतंत्र होते. या कायद्याने मुंबई व चेन्नईचे गव्हर्नर बंगालच्या गव्हर्नरला दुय्यम बनवण्यात आले. म्हणजे याचा अर्थ असा झाला, बंगालचा गव्हर्नर वरती म्हणजे सर्वात प्रमुख आणि त्याच्या हाताखाली मुंबई व चेन्नईचे 2 गव्हर्नर असतील. तिसरा पॉईंट, या कायद्याने कोलकाता येथे मुख्य न्यायमूर्ती व 3 इतर सदस्य असलेले सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्याची तरतूद केली गेली. चौथा, या कायद्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खाजगी व्यापार करण्यावर किंवा स्थानिकांवरती भेटवस्तू किंवा लाच स्वीकारण्यावरती बंदी घालण्यात आली. आणि 5वा आणि शेवटचा पॉईंट, कंपनी व्यवहार सांभाळणाऱ्या संचालक मंडळाने भारतातील महसूल, नागरी व सैनिकी कामकाज यांविषयी अहवाल सादर करणे बंधनकारक करून ब्रिटिश सरकारने कंपनीवरील नियंत्रण दृढ केले. बघा, या कायद्याचा जर सारांश काढला तर आपल्याला असं दिसतं की ब्रिटिश शासनाला भारतातील कंपनीच्या शासनावरती नियंत्रण आणायचं होतं. त्यासाठी हा कायदा करण्यात आला होता.